आवाज मराठी न्यूज 24। सिद्धेवाडी येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणास अनुपस्थितीत राहणाऱ्या ग्रामसेविकेवर काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अण्णा खोत यांची कारवाई करण्याची मागणी। मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी गावामध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणास ग्रामसेविका त्रिशला मानगावकर या गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून न्याय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कमिटी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पैलवान अण्णासो नाता खोत यांनी पुणे विभागीय आयुक्त, सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व मिरज पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे। कारवाईच्या मागणीचे निवेदन देऊन 4 दिवस झाले अद्याप ग्रामसेविकेवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेत आहेत। 7 दिवसात ग्रामसेविका त्रिशला मानगावकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी झाली नाही तर मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अण्णासो खोत यांनी दिला आहे। त्यांच्या या आंदोलनास रासप जिल्हा उपाध्यक्ष रमेश लवटे यांनी याला पाठिंबा दिला आहे। यावेळी काँग्रेस कमिटी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अण्णासो नाता खोत, रासप जिल्हा उपाध्यक्ष रमेश लवटे, माजी सरपंच काकासो शिनगारे, युवा नेते पैलवान बापू खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। माझं नाव अण्णासाहेब नाता खोत, राहणार सिद्धेवाडी तालुका मिरज। सिद्धेवाडी गावचे माजी सरपंच म्हणून मी कामकाज बघितलेलं आहे। सिद्धेश्वर विकास सोसायटीचे मी आता सध्या चेअरमन आहे। सांगली जिल्हा ओबीसीचा अध्यक्ष आहे काँग्रेसचे। 15 ऑगस्ट दिवशी जी.टी. मालगावकर सिद्धेवाडी गावात झेंडावंदन उपस्थिती नव्हती तर त्याच्या संदर्भात आम्ही शिवला बीडूला आमचं लेखी पत्र आम्ही दिलेलं आहे। त्यावर नाही कारवाई झाली तर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यानंतर खात्याने तिची चौकशी झाली पाहिजे। त्यात लोकांची ग्रामस्थांची मागणी आहे का प्रत्येक वेळी ही सिद्धेवाडी गावात कधी वेळेवर हजर होत नाही। प्रत्येक वेळी सर्वसामान्य माणसाला आरेवाची भाषा करून असं लोकांना आलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही या मॅडमची खात्याने चौकशी व्हायला पाहिजे। नाही झाली तर आम्ही आंदोलन 7 दिवसाच्या आत करण्याचा इशारा देत आहे। सांगली जिल्हा उपाध्यक्ष रासप 15 ऑगस्टला मानगावकर मॅडम उपस्थित नव्हती। तिच्या संदर्भात जी कारवाई केलेली आहे त्या तक्रार जी केली आहे त्या तक्रारला आमच्या पक्षाच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा आहे। आमचा त्यांचा पूर्ण त्यांच्याशी पाठिंबा आहे।